नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. नवीन वर्षात केंद्र सरकारनं सिगारेट, तंबाखू, पान मसाल्यावरती मोठ्या प्रमाणात कर लादण्याची तयारी केली आहे. आधीच या पदार्थांवरती 40% वस्तू आणि सेवा कर अर्थात GST आकारला जातोय. त्यात आता आणखी कराची भर पडण्याची चिन्ह आहेत. 1 फेब्रुवारीपासून सिगारेटवर नवीन उत्पादन शुल्क लागू करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. आरोग्यासाठी घातक असलेल्या या तंबाखूजन्य पदार्थांच्या किमती त्यामुळे वाढणार आहेत. पण याच निर्णयाचा दुसरीकडे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधील शेतकऱ्यांना म्हणजेच तंबाखू उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांनी फ्ल्युक्युअर व्हर्जिनिया अर्थात FCV तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेत सिगारेटवरील कर कमी करण्याची मागणी केली आहे. मग त्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन नेमकं काय म्हणाल्या? सिगारेटवर 40% GST असून आता नवीन उत्पादन शुल्क का आकारण्यात येणार आहे? तंबाखूचा इतिहास नेमका काय आहे? तंबाखू उत्पादकांना या निर्णयामुळे कसा फटका बसेल? सगळं काही समजून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर केंद्र सरकारनं 1 फेब्रुवारीपासून सिगारेटवर नवीन उत्पादन शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार सिगारेटच्या लांबीनुसार नवीन उत्पादन शुल्क प्रति 1000 कांड्यांवरती 2050 ते 8500 रुपयांपर्यंत असेल असंही सांगितलं जात आहे. हा कर सध्याच्या 40% GST व्यतिरिक्त लावण्यात येणार आहे. आता त्याचं कारण असं काय? तर केंद्र सरकारचं म्हणणं आहे की भारतात एकूण 53% कर आकारला जातो सिगारेटवर, जो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOच्या 75% मानकांपेक्षा कमी आहे. त्यामुळे ही तफावत भरून काढण्यासह तंबाखूमुळे होणारी हानी रोखण्यासाठी मदत होईल असंही या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारकडून सांगितलं जात आहे. WTOच्या आकडेवारीनुसारच सांगायचं तर भारतात दरवर्षी सुमारे 13 ते 14 लाख लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. अर्थात रोज 3700 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू तंबाखूच्या वापरामुळे होतो. त्यामुळे डिसेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारनं उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025 मंजूर करून सिगारेट आणि तंबाखू उत्पादनावर अधिकचा कर लादला. यामुळे तंबाखूचा वापर कमी होण्यास मदत होईल असा केंद्र सरकारचा दावा आहे. तर दुसरीकडे भारत हा तंबाखू उत्पादनात जागतिक स्तरावरती दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. FCV तंबाखूमध्ये जगात 4था क्रमांक देशाचा म्हणजेच भारताचा आहे. FCV तंबाखू म्हणजे काय? तर एक व्यावसायिक प्रकारची तंबाखू असते. विशेषतः तिचा वापर सिगारेटमध्ये केला जातो. देशातील एकूण तंबाखूचं उत्पादन पाहिलं तर 750 ते 870 दशलक्ष किलो इतकं आहे. त्यामुळं एक नगदी पीक म्हणून या तंबाखूच्या पिकाकडे पाहिलं जातं. विशेषतः FCV तंबाखूचा हिस्सा हा 30% आहे एकूण तंबाखूच्या उत्पादनामध्ये. तर बीडी तंबाखू हुक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंबाखूचा 70% वाटा आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल ही देशातील राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहेत. महाराष्ट्रातही तंबाखूचं उत्पादन घेतलं जातं, पण त्याचं प्रमाण मात्र नगण्य आहे. आता तुम्हाला तंबाखू पिकाचा बऱ्यापैकी अंदाज आला असेल. आता त्यामुळे मी मूळ मुद्द्याकडे येतो. तर केंद्र सरकारनं सिगारेटवरील करामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची चिन्ह आहेत. या पार्श्वभूमीवरतीच तंबाखू उत्पादकांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची गुरुवारी म्हणजेच 22 जानेवारी रोजी भेट घेतली. यावेळी केंद्र सरकारनं कायदेशीर सिगारेटवरील कर कमी करावेत अशी मागणी तंबाखू उत्पादकांच्या शिष्टमंडळानं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे. या भेटीदरम्यान निर्मला सीतारामन यांनी शिष्टमंडळाचे मुद्दे ऐकून घेतले. तसंच सरकार याकडे लक्ष देऊन शेतकरी आणि भागधारकांच्या मुद्द्यांचा विचार करेल अशी ग्वाहीही दिल्याचं शिष्टमंडळाने निवेदनात सांगितलंय. या शिष्टमंडळात आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक तंबाखू मंडळाचे अध्यक्ष यशवंत कुमार चिदुपोथू आणि त्यासोबतच आंध्र प्रदेशच्या खासदार दिगुबुत्ती पुरुंदेश्वरी यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाला अर्थमंत्र्यांनी सांगितलं की सरकारचा दृष्टिकोन जादा महसूल मिळवण्याचा नाहीये. त्यामुळे शेतकरी, व्यापार आणि तंबाखू परिसंस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी आश्वासन दिलंय. तंबाखू उत्पादकांच्या शिष्टमंडळाने सिगारेटवरील करवाढीमुळे देशांतर्गत वापरात मोठी घट होऊ शकते. त्यामुळे किमतीत मोठी घसरण होऊन विक्री न झालेला मालाचा साठा वाढू शकतो आणि व्यापाऱ्यांकडून खरेदी कमी होऊ शकते अशी भीती सुद्धा व्यक्त केली आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर. तर अचानक कर आकारणीमुळे बेकायदेशीर आणि तस्करीच्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल याकडेही शेतकऱ्यांनी अर्थमंत्र्यांचं लक्ष वेधलं. यावेळी दक्षिण आफ्रिकेत बेकायदेशीर व्यापार बाजारपेठेच्या जवळजवळ 75% वाढल्यानं कायदेशीर कारखाने
बंद पाडल्याचं उदाहरणही शिष्टमंडळानं अर्थमंत्र्यांच्या समोर दिल्याचं सांगितलं आहे. तर कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं की लिलावाच्या किमती आधीच जवळपास 10% कमी झाल्या असून 1 फेब्रुवारीपासून अतिरिक्त अनिर्मित तंबाखूवरील 18% कर आकारल्यामुळे व्यापारी सहभाग होऊ शकणार नाहीत. जर खरेदीदारांचा सहभाग आणखी कमी झाला तर लिलाव व्यवस्थेवरती सुद्धा गंभीर परिणाम होईल आणि शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागेल असा इशाराही या शिष्टमंडळानं निवेदनात दिलाय. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागण्यांवर सकारात्मक विचार करून सरकार निर्णय घेईल असं आश्वासन या शिष्टमंडळाला दिलंय. आता इथवर आलाच आहात तर तंबाखूचा थोडासा रंजक इतिहासही तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तंबाखूचा मूळ उगम झाला अमेरिकेत. ख्रिस्तोफर कोलंबस 1492 मध्ये अमेरिकेत पोहोचल्यावर त्याला तिथं स्थानिक लोक हे तंबाखूचा वापर करत असल्याचं दिसलं. पुढे 16व्या शतकात युरोपात तंबाखू पोहोचली आणि लोकप्रिय झाली. त्यावेळी फ्रेंचमधील एक जुलियस निकोट या डिप्लोमॅटनं हा फ्रेंचमधील लोकांना तंबाखूचा फायदा सांगत त्याचा औषधी गुणधर्म सांगत त्याचा प्रचार केला. तो म्हणायचा की या औषधामुळे पचन सुधारून रक्त शुद्ध होतं. त्यामुळे युरोपातील लोकांचा विश्वास होता की तंबाखूमुळे पचन सुधारतं. त्यामुळे तंबाखूतील निकोटीन या रसायनाचं नावही निकोटच्या नावावरून आल्याचं सांगितलं जातं. फ्रेंचमध्येही त्याला हर्ब डी निकोट असं म्हणायचे. त्यामुळं 17 ते 18व्या शतकात तंबाखू व्यापाराचा घटक बनली. 19व्या शतकात तर तंबाखू सिगारेट, सिगार आणि पाईपसाठी व्यापारसुद्धा होऊ लागला. त्यातून भारत, चीन, ब्राझील, अमेरिका या देशातून जगभरात निर्यात सुरू झाली. पुढे 18व्या शतकाच्या जवळपास रसायनशास्त्रज्ञ तंबाखूचा अभ्यास करू लागले. पुढे 1950 साली ब्रिटिश डॉक्टरांनी सिगारेट पिणारे लोक फुफ्फुसाच्या कर्करोगाने बाधित होण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगितलं. तर अमेरिकन मेडिकल असोसिएशननं तंबाखू आणि कर्करोगाचा जवळचा संबंध असल्याचं 1954 मध्ये त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये सांगितलं. पण तरीही त्यावरती फारसा विश्वास ठेवण्यात आला नाही. शेवटी 1964 मध्ये अमेरिकन सर्जन जर्नलच्या अहवालात हे स्पष्ट झालं की तंबाखूमुळे कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका बळावतो आणि त्यामुळे तिथून पुढे जागतिक स्तरावरती तंबाखू वापराच्या नियंत्रणासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येऊ लागले. तर असा आहे तंबाखूचा थोडक्यात इतिहास. आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? अशी नवनवीन माहिती नवीन नवीन विषयांवरची तुम्हाला ऐकायला आवडेल का? तुमची जी काही कमेंट असेल ती नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तुम्हाला या तंबाखूवरील जे काही जास्तीचे कर आकारले जात आहेत त्याबद्दल काय वाटतंय? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल तीही नक्की कमेंट करून सांगा. मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पाठवा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.